नमस्कार, मी अविनाश चिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। पीसीबी कट्टामध्ये काल परवा पुण्यामध्ये जो प्रसंग घडला त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। विषय कोणता आहे? पुण्याच्या स्वारगेट एसटी स्टँड वरती शिवशाही बस मध्ये एका मुलीवरती अत्याचार झाला, बलात्कार झाला। जो बलात्कारी होता तो फरार झाला। 72 तासानंतर पोलिसांनी त्याला बेड्यात ठेवला। दत्ता गाडे हा कुख्यात गुंड आहे, त्याच्यावरती 6 विविध गुन्हे दाखल आहेत आणि तो राजकीय पक्षाच्या होर्डिंग वरती सुद्धा आहे। एका शिरूरच्या आमदारांचं फोटो त्याच्या डीपी वरती आहे, म्हणजे राजकारणाशी पण तसा त्याचा संबंध आहे। आणि हा इतका सरावलेला होता की स्वारगेट एसटी स्थानकामध्ये रोज रात्री तो राऊंड मारायचा आणि अशा प्रकारचे छोटे मोठे विषय तो त्याच्या लेखी असायचे। आता या विषयावरती टीका सुरू झालेली आहे की पोलीस यंत्रणा करते काय, पुण्यामध्ये महिला सुरक्षित आहेत का? पुण्यातले आता गेल्या 4-6 महिन्यातले आपण जर रेकॉर्ड काढलं तर त्याच्यामध्ये 7 महिन्यामध्ये जवळपास 235 बलात्काराचे गुन्हे आहेत, 450 विनयभंगाचे गुन्हे आहेत। म्हणजे पुणे महिलांसाठी सुरक्षित आहे का, हा विषय आता चर्चेला आलेला आहे। पुण्यामध्ये आयटीच्या मुलींच्या बाबतीत सुद्धा असे काही अतिप्रसंग झालेले आहेत। त्यावेळेस पोलिसांनी सुरुवात केली होती की कॅब मध्ये एक सुरक्षा रक्षक असेल तर महिलांना थेट घरापर्यंत सोडवायचं, तसं रिपोर्ट करायचा। रिक्षा चालकांच्या बाबतीत अशा तक्रारी आल्या तर रिक्षा चालकांच्या बाबतीमध्ये सांगितलं गेलं की महिला रात्री एसटी स्टँडवर किंवा रेल्वे स्टेशनवर उतरली, तिला घरी सोडवलं तर पोलीस स्टेशनला येऊन तसा रिपोर्ट करायचा। पूर्वी हे सगळं लागू होतं। नंतरच्या काळामध्ये संपूर्ण शहर सीसी कॅमेऱ्याखाली आल्यावरती वाटलं होतं की अशा घटना घडणार नाहीत। प्रत्यक्षामध्ये स्वारगेटच्या एसटी स्थानकावरती परवा पहाटे 5:30 वाजता त्या मुलीवरती हा जो अतिप्रसंग झाला त्याच्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली। राज्यकर्ते बहुतेक सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांनी त्याचा निषेध केलेला आहे आणि सरकारने याबाबतीत कठोर पावलं उचलायला पाहिजे, आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी सगळ्यांची सर्रास मागणी आहे। काल गृहराज्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं की तिच्यावरती बलात्कार होतो पण ती मुलगी आरडाओरडा करत नाही। त्यांचं जे असंवेदनशील स्टेटमेंट होतं त्याच्याबद्दल सुद्धा समाजाने कडक प्रतिक्रिया दिली। खुद्द देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री त्यांनी सुद्धा आपल्या या मंत्र्याची कान टोचले। एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आपण कसं बोलायला पाहिजे, समाजामध्ये त्याचा काय संदेश जातो, या विषयावरती फडणवीसांनी त्याची कान टोचली। हा जो विषय आहे या विषयावरती वारंवार चर्चा होत असते, परंतु नेमकं सोल्युशन काय याच्यामध्ये, याला जबाबदार कोण, या संदर्भात आपण थोडा उहापोह करणार आहोत। मी परिचय करून देतो। माझ्या शेजारी ज्येष्ठ पत्रकार अश्विनी सातव डोके, त्या सामाजिक चळवळीमध्ये सुद्धा सक्रिय सहभाग असतो आणि पत्रकारितेमध्ये त्या राज्यामध्ये फेमस आहेत। त्यांच्या शेजारी आहेत वनिता सावंत मॅडम, आपले स्वागत आहे। ओम प्रतिष्ठान आणि मुलींसाठी फार मोठी एक शाळा, एक संस्था त्या चालवतात स्वतः। त्यांच्या शेजारी शर्मिलाताई महाजन, आपले स्वागत आहे। ते सुरुवातीला पत्रकार सुद्धा होत्या, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि एक संस्था चालवतात। त्यांच्या अनुष्का श्री कला मंच म्हणून त्या प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड मध्ये मोठं काम आहे त्यांचं। त्यांच्या शेजारी रविनाथ शेख MIMच्या कार्यकर्ता आणि धडाडीच्या कार्यकर्त्या म्हणून कुदळवाडी आंदोलनाच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं असेल। त्यांच्या शेजारी आहेत पिंपरी चिंचवडच्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमाताई सावळे, आपले स्वागत आहे। नमस्कार। आणि पिंपरी चिंचवडचा आवाज म्हणून एक ज्येष्ठ नगरसेविका म्हणून सर्वांना त्या सर्वस्कृत आहेत। आता अश्विनी तुझ्यापासून सुरुवात करू। एक पत्रकार म्हणून परवाची संपूर्ण जी घटना आहे या घटनेकडे तू कसं पाहते, याला नेमकं दोषी कोण आणि ह्याच्यात पोलिसांना दोष दिला जातो, समाजाला दोष दिला जातो, याच्यामध्ये कधी कधी पालकांना दोष दिला जातो, आजूबाजूचा परिसर कसा आहे, सोशल मीडिया त्याच्यामध्ये आहे, तू नेमकं या घटनेकडे कसं पाहतेस? केवळ परवाचीच घटना नाही तर मला असं वाटतंय की ह्या घटना आता आपल्याला नवीन घडलेल्या नाहीत, ह्या रोज घडत आहेत। मुली महिला ह्या केवळ बाहेर सुरक्षित नाहीत असं आहे का, तर तसं नाहीये। मुली आणि महिला या स्वतःच्या घरात सुद्धा सुरक्षित नाहीयेत। एका राष्ट्रीय अहवालानुसार 95% अधिक अत्याचार महिलांवरती मुलींवरती जे होतात ते परिचित व्यक्तींकडनं होतात आणि हे फॅक्ट आहे, हे नाकारण्याचं कुणीही कारण नाहीये। सगळ्यात महत्वाची बाब पत्रकार म्हणून बलात्कार कुठे होतो, कोणावर होतो यावरून त्याचं डेप्थ जी आहे ती ठरते। प्रोफाईल काय हे विचारलं जातं।
तुम्हाला आठवत असेल सर, आपल्याला आपण नैना पुजारी बलात्कार प्रकरण असेल, ज्योतिकुमारीचं बलात्कार प्रकरण असेल, की ज्यावेळेस आता जे आपलं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आहे ते पुणे पोलीस आयुक्तालय, त्यावेळेस आपण हे एकत्रपणे आपण ते कव्हर केलेले आहेत. मग इतक्या वर्षानंतर म्हणजे नैना पुजारीमध्ये कन्व्हिक्शन झालं, त्यानंतरची अगदी एक घटना आठवत असेल की 6 वर्षाच्या मुलीवरती YCM मध्ये एकदा रेप झाला होता आणि तो दाखल करून घेत नव्हते, की असं झालंच नाही. इतक्या वेगवेगळ्या घटना या शहरामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये क्राईम रिपोर्टिंग करत असताना कव्हर केल्या गेल्या. नंतर राज्यामध्ये काम करताना असेल किंवा पुण्यामध्ये काम करताना असेल की ह्या घटना सातत्यानं रिपोर्ट करत आलेलो आहे. यात बदललंय काय? तर यात काय बदललं असेल तर अत्याचार करण्याची पद्धत बदललेली आहे, मानसिकतेमध्ये कुठेही बदल झालेला नाही, काहीच फरक नाही. मग ही मानसिकता नेमकी कुठली आहे त्याच्यावरती आपण बोलूयात. आपण या सगळ्या अत्याचार झाला वगैरे सगळं, आता कोणाचा दोष काय यंत्र तो चर्चा करण्याचा मुद्दाच नाहीये. इथं मुद्दा असा आहे की आपल्या देशातली जी पुरुषसत्ताक व्यवस्था आहे, जी महिलेला आजही स्वतःच्या पायाखालची वाहन समजते, पायाखालचं समजते, त्या विकृत पुरुषी मानसिकतेतून महिलांवरती हे अत्याचार होतात अजूनही. म्हणजे किती मी आज जगभर एकटी प्रवास करत असले तरीही माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ही बाई आहे, ही पोरगी आहे, ती अतिशहाणी झाली का, हा पुरुष विकृत पुरुषी मानसिकतेत नाही, ही उपभोगाची वस्तू आहे, हे ज्या पद्धतीनं बिंबवलेलं आहे त्या पद्धतीनं. दुसरा मुद्दा मग असा येतो की ह्या घटना घडल्यानंतर आपण चर्चा करतो काय करायचं, CCTV लावले, शिक्षा कडक केली, कुणी म्हणतं लिंग विच्छेदन करा, कुणी म्हणतं फासावर द्या. पण मग फाशीच्या शिक्षा या प्रकरणामध्ये झालेल्या नाहीयेत का? झालेल्या आहेत. इतर देशांमध्ये अगदी लिंग विच्छेदन करण्याच्या शिक्षा आहेत. मग या शिक्षा कठोरातल्या कठोर शिक्षा दिल्यानंतरही हे प्रकार थांबलेत का? नाही. का थांबले नाहीत? तर जोपर्यंत स्त्रीला उपभोगाची वस्तू म्हणून बघितलं जातं तोपर्यंत हे प्रकार थांबणार नाही. दुसरीकडे आणखीन एक मुद्दा, मी खूप मुद्देसूद बोलणार आहे, मला काही मुद्दे ठेवायचे, खूप सविस्तर मला चर्चा करायची नाही, मला काही प्रश्न उपस्थित करायचे. अशा काही घटना घडल्यानंतर या ठिकाणी शोषित कोण आहे? मुलगी आहे. आणि अशा घटना घडल्यानंतर कोणाचं स्वातंत्र्य जे आहे ते संकुचित होतं? मुलींचं होतं. का? मी मुलगी म्हणून सांगते माझ्याकडे बघून शिट्टी मार, मी सांगते माझा अत्याचार कर, मी शोषित असून, मी पीडित असून माझ्यावरती मी न केलेल्या गुन्ह्याची म्हणजे शोषित असून सुद्धा गुन्हेगाराची वागणूक मला कळते का? तर नाही, तू काचेचं भांड आहे. मग सुरू होतं 7च्या आत घरात या, बाहेर जाऊ नका, मग कपडे असे घाला. मग इव्हन म्हणजे ह्या घटना घडल्यानंतर आमच्या कपड्यांवरती तर खूप पटकन येतात लोक. मग मला प्रश्न असा पडतो, मी 2 वर्षाच्या नाही 6 महिन्याच्या मुलीवरती अत्याचार झालेल्या घटना रिपोर्टिंग केलेल्या आहेत, 75 वर्षाच्या महिलेवरती अत्याचार झालेल्या घटना रिपोर्टिंग केल्या आहेत. त्यांनी कुठले कपडे घातलेले असतात? ही जी मेंटॅलिटी आहे ना, ही पहिल्यांदा काढून टाका. जे झाकलेलं आहे ते तुम्हाला दिसत नाही, उघड आहे त्याच्याकडे तुमचे लक्ष जातं. ही मानसिकता बदला. दुसरी गोष्ट, आज स्त्री अभ्यासक म्हणून किंवा स्त्री प्रश्नांची ऍज अ जेंडर स्टुडंट म्हणून काम करताना नेहमी मला जेव्हा रिसोर्स पर्सन म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी बोलवलं जातं, ते ट्रेनिंग कोणाला द्यायला लावता तुम्ही मला? मुलींसमोर द्या. का? अरे आम्हाला माहितीये ना आमच्यावरती काय अत्याचार होतात, आम्ही पोरांना सांगितलं पाहिजे. इथं चाललोय आम्ही, सरळ कोण नाक्यावर बसलेला असेल काय, तो असा एक शिट्टी मारतो बघू का? तर ठीक आहे, माझा वेळ गेला, काय फरक पडतो एक शिट्टी मारली तर? पण जेव्हा मी ग्रामीण भागामध्ये जाते, मुलींशी बोलते, तेव्हा केवळ शिट्टी मारतात मुलं या कारणावरून त्यांना शाळा सोडाव्या लागलेल्या आहेत. पण हे सांगायचं झालं, आता ज्या घटनेमध्ये पण म्हणतात की ती मुलगी पटकन तिने का रिपोर्ट केलं नाही, किंवा या राज्याचा जो कुणी गृहराज्यमंत्री आहे तो जेव्हा असंवेदनशीलपणे म्हणतो तिने आरडाओरडा केला नाही, म्हणजे हे सहमतीनं झालं. पण बाबा बस मधून किंवा आज जगभर एकटं फिरताना नकोसा वर्ष झाल्यानंतर पटकन रिॲक्ट काय व्हावं हे मला पण कळत नाही. त्याचं कारण काय? तर मी जर बोलले तर लोक माझा प्रश्न विचारणार आहेत आणि हे विचारतात की तुलाच का, तुझ्याकडंच का बघितलं, तुलाच का बरं असं केलं, तुझ्याच का मागे आला? अरे जो मागे येतोय त्याला विचारा. पुरुषाला प्रश्नच विचारायचे नाहीत. आणि अजून थोडं पुढे,
आपण जेव्हा सगळे आम्ही सगळ्या म्हणजे आता सीमाताई आहेत माझ्यापेक्षा सिनियर आहेत, पण त्या जेव्हा लिहायला वाचायला शिकल्या तेव्हा जी अंकलिपी होती तीच अंकलिपी मला आलेली आहे, मी शिकलेली आहे. आता माझ्या मुलींना पण मी ती शिकवली आहे. त्याच्यामध्ये काय, राम जेवायला बस, रमा पाणी आण, राम खेळायला जा, रमा भाजी चिर, हे इथून सुरू होतं. कपडे कुठले घालायचे, मुलगी आहे खेळायला, हा जोपर्यंत जो भेद आहे तो तुम्ही मिटवत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. कितीही सीसीटीव्ही बसवा, कितीही कायदे कडक करा, ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मानसिकतेमध्ये बदल करावा लागेल. जोपर्यंत मानसिकता बदलत नाही, जाहिरातीमध्ये जे काही एक बाहुली म्हणून उभी केलेली जी फिगर आहे त्या फिगर मधनं बाहेर पडावं लागेल. माणूस म्हणून त्या स्त्रीकडे बघण्याची, तिला ते स्थान देण्याची नजर जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत हे प्रकार थांबणार नाही. तुम्हाला काय वाटतं? नमस्कार. अर्थात जे ताईंनी आता सांगितलं त्या बऱ्याचशा गोष्टीवरती परत उहापोह होणं, त्याच्यावरती विचारमंथन होणं अतिशय गरजेचं आहे. हा जो स्वारगेट बस स्थानकामध्ये जो प्रकार झालेला आहे अतिशय संवेदनशील आहे आणि मनाला कुठेतरी दररोज हुरहुर लागणाऱ्या बातम्या पेपरमध्ये वाचतो तेव्हा पुन्हा रोज तेच विषय घेऊन आपली मुली या समाजामध्ये एकट्याला पाठवणं हे सुरक्षित आहे का, हा पालक म्हणून एक प्रश्न पडतो आहे. पण ओम प्रतिष्ठान ही एक शैक्षणिक सामाजिक काम करणारी संस्था आहे आणि या संस्थेमध्ये आम्ही आर्थिक दुर्बल घटकातील ज्या मुलींना शिक्षण देतोय ते उच्च शिक्षण देताना त्यांना स्वावलंबी करणं हा मुख्य उद्देश आहे. त्याचा मुख्य उद्देश ठेवण्याच्या मागे सुद्धा जे माझ्यावर कधी अत्याचार झाले किंवा मी येणाऱ्या माझ्या भविष्यातल्या कुठल्याही अडचणीला कशी आर्थिक सामाजिक दृष्टीने सक्षम असलं पाहिजे याच्यासाठी विचार पुढे आला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण हे विद्यादान किंवा मुलींना सक्षम करण्याचं काम या संस्थेमार्फत करतो. मला असं वाटतं की कुठेतरी मुळाशी येऊन काम झालं पाहिजे आणि ते मूळ म्हणजे जे लहान मुलं आहेत, मुली असताना मुलींना प्रशिक्षण दिलं जातं तो भाग आहेच, पण जे मुलांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे, जसं आता ताईंनी सांगितलं, तर तू स्त्रियांशी कसा वागतोयस, कसा बोलतोयस याच्यावरती प्रत्येक घरामध्ये विचार झाला पाहिजे. आणि जेव्हा मुलं हे ऑब्झर्वेशन मधून शिकतात, सगळ्यात आधी त्याच्या घरामध्ये असणारा पुरुष, त्या मुलाच्या घरामध्ये असणारा पुरुष, आई यांचं नातं कसं आहे किंवा ते पुरुष इतर स्त्रियांशी कसे वागतात, हा मुलगा त्या लहानपणापासून आपल्या बाबाला किंवा आपल्या संपर्कात येणाऱ्या पुरुषांना बघत असतो. आणि हे ऑब्झर्वेशन जेव्हा त्या मुलाला आदर्श असणारं असेल तेव्हा कुठलाच मुलाची मानसिकता अशा गोष्टीकडे करण्याकडे जाणार नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की घराघरामध्ये स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे. स्त्री ज्या गोष्टीला नाही म्हणते त्या गोष्टीचा रिस्पेक्ट झाला पाहिजे आणि आमचा पुरुषी अहंकार कुठेतरी उफाळून येऊन आम्ही त्याच्यावरती ताकदीने मोठे आहोत हे न दाखवता तिच्या विचारांचा सन्मान झाला पाहिजे आणि हे प्रत्येक घरामध्ये झालं पाहिजे. संस्काराचा भाग आहे. आणि याच्या जोडीला एक उदाहरण मी देऊ इच्छिते. नवरात्री साजरी केली जाते, दांडिया खेळल्या जातात, डान्स केला जातो. कुठल्याही कलेच्या मी विरुद्ध नाहीये, पण विद्यांगण स्कूल जी आमची ओम प्रतिष्ठानची रावेतमध्ये शाळा आहे तिथे आम्ही कन्या पूजन करतो. वर्गामध्ये असणारा प्रत्येक मुलगा आपल्या वर्गातल्या मुलीची पूजन करतो. त्या पूजन करण्याच्या मागचं उद्देश हाच आहे की ही स्त्रीमध्ये असणारी एक शक्ती आहे, त्या शक्तीला मी नमन करतो आणि त्या शक्तीला मी कायम रिस्पेक्ट ठेवणार आहे. तर या गोष्टी आपण लहानपणापासून मुलांच्या संस्कारामधून रुजवले गेल्या पाहिजे. शालेय जीवनापासून संस्कार अगदी. जर हे संस्कार लहान वयापासून जेव्हा मुलांच्या वरती होतात तेव्हा अशी कृत्य करताना पुढे मुलं कधीही येणार नाहीत. रादर ती प्रत्येक स्त्रीला रिस्पेक्ट देतील असं मला वाटतं. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये मुलींची चूक असते असं मला म्हणायचं नाहीये, पण स्त्रियांना एक तिसरा सेन्स असतो. तो सेन्स स्वतः डेव्हलप करणं हे अतिशय महत्वाचं आहे असं मला वाटतं. कुठला पुरुष माझ्याकडे कुठल्या नजरेने बघतोय याची जाणीव कुठेतरी स्त्रियांना थोडीफार ही परमेश्वराकडून मिळालेली एक शक्ती आहे आणि ती जाणीव आम्ही आमची डेव्हलप केली पाहिजे. जे असुरक्षित वातावरण जिथे आहे, जिथे जाताना माझ्या छातीचा थोडासा दगदग होते, मला थोडस भीती वाटते, अशा ठिकाणी स्त्रियांनी एकट्यानी जाऊ नये असं मला वाटतं.
आणि त्या जोडीला जे महत्वाचं अजून एक कारण मला सांगावंसं वाटतं ते म्हणजे जे कोणी राजकीय व्यक्ती असू देत, सामाजिक असू देत, कल्चरल असू देत, प्रत्येक ठिकाणी जर आपण स्त्री ही एक फेमिनाईन एनर्जी आहे, त्या एनर्जीला आपण जर तिचा आदर करून वागलं गेलो, रिस्पेक्ट करून वागलं गेलो तर अशा घटना नक्कीच होणार नाहीत. आणि पुरुषांच्या मानसिकतेचा सुद्धा विचार करून गुन्हेगारी प्रवृत्तीची जर पुरुष असतील तर त्या प्रवृत्तीला योग्य ती शिक्षा योग्य त्या वेळेमध्ये झाली पाहिजे. कारण जर एखादी केस, निर्भयासारखी केस वर्षानुवर्ष 10-10 वर्ष चालते आणि तिथे त्या आई वडिलांचा स्ट्रगल अजून एक वेगळा असतो, तेव्हा कुठली मुलगी स्वतःहून पुढे येऊन पोलीस स्टेशन मध्ये जायला तयार होईल? एक तर स्वतःच ती आधी कुठल्या तरी एखाद्या धक्क्यांनी गळालेली असते, तिचं कुटुंब अस्ताव्यस्त मानसिकदृष्ट्या झालेलं असतं आणि पुन्हा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन 100 प्रश्नाला उत्तरं देऊन कोर्टाच्या पायऱ्या आणि सगळं हे करताना जर कायद्याचा वचक मी ही गोष्ट केल्यानंतर इतक्या दिवसांमध्ये फाशीची शिक्षा होते, हे जेव्हा क्लिअर होईल तेव्हा कुठलाही नंतरचा असं करण्याचा पुरुष जेव्हा विचार मनात येतो त्या शिक्षेला बघून तो घाबरला पाहिजे आणि पुढे ते करण्याचं कृत्य त्यांनी टाळलं गेलं पाहिजे. अशी शिक्षा कायद्याच्या दृष्टीमध्ये, कायद्याच्या तरतुदीमध्ये असावी, कायद्याचा धाक असला पाहिजे असं. येस, मला असं म्हणायचं. श्रीमलाजी, तुम्ही काउन्सिलर पण आहात, तुम्हाला काय वाटतं कालचा जो प्रकार आहे त्याला कंगोरे भरपूर आहेत, लोक वेगवेगळ्या चर्चा पण भरपूर करतात, तुम्ही नेमकं ती घटना कशी पाहता? नमस्कार. खरं तर कालच्या त्या घटनेमुळे खूप गोष्टी डोळ्यासमोर आल्या. पत्रकार असताना, सर काम करत असताना किंवा ऍज ए काउन्सिलर माझ्याकडे बऱ्याच जणी, जसं मी मागच्या आपल्या एका कार्यक्रमात उदाहरण दिलं होतं की घरातला सख्खा भाऊच त्या मुलीला त्रास देत होता, अशा अनेक गोष्टी माझ्याकडे काउन्सिलिंग करून घेण्यासाठी लोक येत असतात. पण ह्या दोघींनी जे मुद्दे सांगितले ते खूप महत्वाचे आहेत. पण त्याच्याबरोबर मला ह्या केसच्या बाबतीत सर एक खास म्हणायचंय की लहान मुलं किंवा कॉलेज गोईंग मुलं आणि प्रौढ पुरुष ह्या दोघांमधला जो अत्याचार करण्याचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये थोडासा वेगळेपणा आहे. आणि मला असं वाटतं की जे काही सामाजिक काउन्सिलिंग करायला पाहिजे ते ह्या दोन गटांचं विभाजन करून करायला पाहिजे, वेगळं होणं गरजेचं आहे. त्याचं कारण आपण सरसकट जसं असं म्हणतो की मुलांना तुम्ही हे शिकवा, मुलांना स्पेसिफिक, मी मुलींच्या ज्या मुद्द्याला माझा पूर्ण सपोर्ट आहे की घरातल्या मुलगा चांगला संस्कारित असेल तर बाहेर मुलगी सेफ राहते, हे आमचं ब्रीदवाक्य आमच्या संस्थेचं. तर मुलांना तुम्ही शिकवा, पण घरातला प्रौढ त्याची मानसिकता तुम्ही कशी बदलणार आहात तो खूप महत्वाचा विषय. म्हणजे अनेक घरांमध्ये आपण असं बघतो की कामवाल्या बायकांचं शोषण होतं, ते त्यांच्या मुलांकडनं होत नाही, घरातला काम करणाऱ्या मोठ्या ज्येष्ठांकडनं होतं, बरेचदा म्हाताऱ्या लोकांकडनं होतं. याच्या मागची जी काही मानसिकता आहे ती फक्त आणि फक्त विकृती आहे. काउन्सिलर मी खूप त्याच्यावर विचार केला, अभ्यास केला की काय असू शकेल. तर जी काही कारणं आहेत त्याच्या संपूर्ण बेस हा विकृतीकडेच जातो. जी काही कारणं असू शकतील त्याचा विकृतीकडे जातो. तर मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर 26 वर्षाच्या कालच्या केसमधल्या मुलीला 22 वर्षाच्या तरुणाने छेडलेलं नाहीये, तर ज्यांनी त्रास दिलेला आहे, ज्यांनी तिच्यावर अत्याचार केले तो प्रौढ होता, तो एक्झॅक्टली. तर त्याला काय आपण करतोय ह्याची जाणीव होती. तर अशी अनेक लोक आपल्या आजूबाजूला आहेत. सर मला तुम्हाला एक इथे छोटं उदाहरण सांगायचंय, जे म्हणजे आपण अख्ख्या राज्याचा वगैरे विचार करतो, पण मला खास पिंपरी चिंचवड मधला एक अनुभव सांगायचा आहे. मी जेव्हा पत्रकार होते तेव्हा कॉर्पोरेशन मध्ये आपल्याला यायला लागायचं. कॉर्पोरेशन नंतर पिंपरीचा बस स्टॉप आहे, त्या बस स्टॉपच्या इथे मी उभी होते. आता तेव्हा अगदी नवीन होतं, 95-96 ची गोष्ट आहे. 4-5 माझ्या एका मैत्रिणीची वाट बघत मी उभी होते, पूर्ण गर्दी होती बस स्टॉपवर. एक 2-4 मुलं आली, कुठे जायचंय मॅडम, चला की असं बोलत होते. मी थोडीशी कॉन्शियस झाले, मी तिची वाट बघत होते, तेव्हा फोन पण नव्हते आपल्याकडे. मी तिची वाट बघत होते, म्हटलं आता ही नाही आली तर जी बस येईल आपण निघून जायचं. त्याच्याच बरोबर आता मी ज्या वयात त्या वयातल्या 2 जणी तिथे होत्या, त्यांनाही तो म्हणत होता चला ना. तेव्हा त्या बायका इतक्या चिडल्या आणि त्या पटकन त्याला बोलल्या काय रे कुठे जातोयस आम्हाला, आणि तो मुलगा निघून गेला.
मला म्हणायचं काय आहे की ही जी काही विकृती आहे ना, तुम्ही जे मॅडम म्हणताय ते की ती ताकद वयाच्या, मी पण त्यावेळेला 28 वगैरे वर्षाची असेल, तर ती ताकद त्या वयात कदाचित विरोधाला नसते. एक भीती असते, तुम्ही म्हणतात तसं, की इतक्या सगळ्या लोकांमध्ये लोक मला म्हणतील हिला कसं कळलं हा हिलाच म्हणतोय, किंवा हिला कसं वाटलं हा आपल्याकडेच बघतोय, हिने बघितलं ना त्याच्याकडे म्हणून हिला कळलं. असे अनेक सामाजिक प्रश्नांना तिला उत्तर द्यायला भीती वाटत असते. पण ती जी बाई जी आज ज्या वयात मी आज आहे, ती बाई पटकन त्याला बोलली, चल रे कुठे नेतोयस मला, कुठे नेतोयस, आणि मग तो मुलगा पळाला. हा जो कॉन्फिडन्स आहे, ही जी डेव्हलपमेंट आहे, हे जे समुपदेशन कशा पद्धतीने तुम्ही समोरच्याला, असा प्रसंग आल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने सामना करायला पाहिजे, हे मी मुलींना अशासाठी म्हणते की ज्या परत एकदा की जसं मी म्हणते की प्रौढ मुलं आणि कॉलेज गोईंग मुलं, तसंच 20 वर्षापर्यंतच्या मुली आणि ज्या नोकरी करतात त्या मुली, त्या दोघांचंही काउन्सिलिंग वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांचं समुपदेशन करून त्यांची मानसिकता वेगळ्या लेवलला घडवणं गरजेचं आहे. शाळेतल्या मुलांना तुम्ही जी गोष्ट करताय ती अतिशय कौतुकास्पद आहे, म्हणजे मी तुमचं खरंच अभिनंदन करते, हा विचारच खूप छान आहे. पण शाळेतल्या मुलांपर्यंत व्यतिरिक्त कॉलेजच्या मुलांसाठी एक्झॅक्टली, आणि आज मी तुम्हाला सांगते, कुठल्याही मला एखाद्या कंपनीबद्दल वगैरे कुठलाही आक्षेप नाहीये किंवा एकत्र काम करण्याबद्दल पण नाहीये, पण कंपनीतलं बदलणारं वातावरण, बरेचदा असं होतं, अशा केसेस घडल्यात सर, की कलिग बरोबरचा, आता मॅडमना माहिती असेल, बरोबरचा कलिग की जो 3-4 वर्ष त्या मुलीबरोबर होता आणि त्यांनी तिला कुठल्या तरी ट्रेनिंग प्रोग्रामला कंपनीच्या गेल्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. मला सांगा की ह्या सगळ्या गोष्टी तिला कळत नव्हत्या का आधी, का कुठेतरी ते तिची मानसिकता घडण्यात कमी पडली? विकृतीशिवाय दुसरं काय? तर ह्या सगळ्याला बेस माझ्या दृष्टीने विकृती आहे. मग ही विकृती कुठनं निर्माण होते? तर आज मी एका मीडिया समोर आहे, त्यामुळे मी मीडियाला नावं नाही ठेवणार, पण तरी सुद्धा सर मी तुम्हाला मीडियाची ताकद आपल्या सगळ्यांना, आपल्या तिघांना तर जास्त चांगली माहिती आहे. मी परवाच्या दिवशी एक छान व्हिडिओ बघितला, मला तो इतका आवडला, त्याचा उल्लेख मला आता इथे करायला पाहिजे. एक छोटी फिल्म होती की ती मुलगी रात्री चाललेली असते, तुम्ही म्हणतात तसे कपडे असतात छोटे तिचे, आणि कंपनीची बसमधनं ती खाली उतरते, म्हणजे ती कंपनीतली एम्प्लॉई असेल, आणि एक माणूस येतो आणि तिच्या अंधार असतो, तिच्या कमरेला हात लावतो, ती अशी 2दा असं करते, परत तिच्या लक्षात येतं की हा माणूस आपल्याला त्रास देतोय. ती थांबते आणि ती त्याला म्हणते, तुला काय करायचंय, मला हे केल्याने तुला काय मिळतं, हे तू का करतोस, तुझ्या आईवडिलांना माहितीये का तू हे, असं ती त्याच्याशी बोलते. मला कल्पना आहे की प्रत्येक वेळेला ती जी विकृत असणाऱ्या माणसांना तुम्ही या पद्धतीने बोलू नाही शकत, पण तिने जे मुद्दे मांडले ना सर, ते मला थोडेसे की ते मुद्दे ह्या नोकरी करणारा जो गट आहे मुलांचा किंवा प्रौढ वर्ग जो मला म्हणायचा आहे, जो विकृतीकडे जास्त जातोय, कदाचित ह्या जो काही मीडिया आपल्या हातामध्ये आहे त्याच्यात सगळं, साधं परवा सर एक उदाहरण आलं होतं बघा आपल्याकडे, की बातमी आली होती की कॅब मध्ये त्या मुलीला आरशात बघून त्यांनी, सर ही विकृती आहे. त्यांनी फक्त बलात्कार नाही केला, पण तिच्या शरीरावर 5-5 मिनिटावर बलात्कार होत होता. बलात्कार ह्याचा अर्थ फक्त तिला शरीर तिचं नाचवणं असा नाहीये सर, तिची नजर मारणं, तिची नजर खाली ज्यावेळी येते ना त्या बाईवर बलात्कार झालेला असतो. मला असं वाटतं की फक्त शरीराला टच करणं, एखाद्याला विकृत काहीतरी दाखवणं, कुठले तरी कित्येक वेळेला सर प्राधिकरण सारख्या एरियामध्ये आम्ही चालायला जातो ना, कित्येक वेळेला झाडाखाली पुरुष उभे असतात घाणेरडे चाळे करत, आणि आम्ही याच्याबद्दल अनेकदा, मग मी आता पुन्हा त्या मुद्द्याकडे येते, पत्रकार मॅडम जी म्हणाल्या ते की प्रशासनाची याच्यामध्ये जबाबदारी काय येते. माझं असं म्हणणं, कायद्याचा धाक हात घेतला सगळ्यात महत्त्वाचं, कायद्याचा धाक, पेट्रोलिंग. आता ह्याच्यामध्ये प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचं सर म्हणणं असं आहे की आमच्याकडे एवढी पोलीस यंत्रणा नाही की आम्ही सगळीकडे पेट्रोलिंग करू शकू, पण मग काय करायचं? कारण बरेचदा असं होतं की म्हाताऱ्या बायकांना सुद्धा बसमध्ये हे अनुभव आता यायला लागले. म्हणजे जी विकृती आहे ना ती ह्या स्तराला पोहोचली आहे की 6 महिन्याच्या वयापासून 60 वर्षाच्या म्हातारीपर्यंत याचे परिणाम भोगायला लागतात. समाज विकृतीकडे फार मोठ्या प्रमाणात चुकत चाललाय, त्याचे परिणाम. हा, त्याचे परिणाम. मला असं वाटतं की सर त्याला सोल्युशन, प्रत्येक वेळेला अशी एखादी घटना घडली कीच आपण चर्चा करणार आहोत का? तर मग माझं म्हणणं असं आहे की ज्या काही आपण सामाजिक क्षेत्रात काम करणारी लोक आहोत, यांनी प्रत्येक, माझा परिसर, माझी एरिया मी कशी सेट करीन, माझ्या एरियातल्या, जसं मॅडमनी केलं की माझ्या शाळेतल्या मुली ह्या करणार आहेत, दुसऱ्या शाळेतल्या मुलं करतायत नाही माहिती नाही, माझा सेक्टर काय आहे, माझ्या सेक्टरमध्ये मी काय करू शकते,
किती मुलांना आणि ह्याच्याबद्दल प्रबोधन करू शकते. कुठले आता सीमाताईंसारख्या महिला आपल्या बरोबर आहेत की ज्या धडाडीने एखाद्या मुद्दा मांडू शकतात समाजात. तर अशा किंवा त्यांच्याकडे ह्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म आहे. ते सर ह्या पद्धतीने ह्या मीडियाचा इम्पॅक्ट आहे ना तरुण पिढीवर, मग माझं म्हणणं ह्या मीडियातनं चांगलं दाखवा. आता तो मीडियाचा विषय तुम्ही घेतला तर विषय आणखी लांबच आहे. कारण सोशल मीडिया सुद्धा याला फार मोठा एक मोठा घटक येते. इंस्टावरती काय, फेसबुकवरती काय, युट्यूबवरती काय, ज्या पद्धतीने व्हल्गर सगळं येत चाललंय ना, तो त्यातला मोठा भाग आहे. पूर्णाजी, आता त्यांनी सांगितलं तिघांच्या मतामध्ये एक आहे की कायद्याचा धाक नाहीये. नाही, अजिबात. अरेबियन कंट्रीमध्ये अशा व्यक्तीला दगडाने ठेचून मारतात. बरोबर. आता आपली लोकशाही आहे, आपल्याला ते शक्य नाही. तुम्हाला काय वाटतं आपल्याकडे काय असलं पाहिजे तेव्हा हे थांबेल? मला हे सांगायचं आहे सर, आता अश्विनी ताईचे जे मुद्दे होते तिघांपैकी, मला त्यांचे मुद्दे ना एकदम परफेक्ट वाटले. तुम्ही मुलीला कशाला हे करतात की मुली असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे? तुम्ही मुलांना शिकवा ना. जर माझ्या घरी पण एक मुलगी आणि एक मुलगा आहे, पण मला असं वाटतं की मी मुलीपेक्षा मी माझ्या मुलाला हे करू की तू असं करू नकोस. सर्वात मोठी जर ताईनी पण आता सांगितलेलं आहे की मीडिया जे आहे, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा सर, मीडिया फक्त सिलेक्टिव्ह लोकांनाच हे करते प्रमोट. म्हणजे रेपिस्ट, जर रेपिस्ट आता मुस्लिम असता तर त्याचं घरावर बुलडोजर चालला असतं. आपल्या इथले पण मोठे मोठे नेता लोक आहेत ना, जे कालच एक त्यांनी व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये महिलांच्या सन्मानाबद्दल त्यांनी सांगितलं होतं. तर आता का नाही? कारण ते आरोपी मुस्लिम नाहीये म्हणून ते आरडाओरडा करत नाहीये सर. जर आरोपी हे काय करतात माहितीये का, जर तुम्ही सिलेक्टिव्ह आहेत सर त्यांचा. आणि एक काय माहितीये का तुम्हाला, जेव्हा एक बोललं नाही पाहिजे, प्रत्येक महिलाच आहे आपण, आसिफावर बलात्कार झाला होता, त्याच्या बलात्कारीच्या समर्थनात तिरंगा रॅली निघाली होती, तेव्हा किती जणांनी त्याचा विरोध केला होता? कुणीच विरोध नाही केला. कारण काय होतं की आरोपी दुसऱ्या धर्माचा होता आणि मुलगी मुस्लिम होती. याच्यामध्ये पाहिलं नाही पाहिजे. नाही तर तुम्ही महिलाला फक्त महिला म्हणून का बघू शकत नाही? तुम्ही त्याला जात धर्म त्याच मध्ये कशाला गुंतवून? एकतर मी तुम्हाला सांगते, मी आता इथे बसलेली आहे, मुस्लिम महिला खूप सिलेक्टिव्ह आहेत जे घराबाहेर येते. पण त्यामध्ये पण मी तुम्हाला ना एक माझे व्हिडिओ तुमच्या पीसीबी टुडे मध्येच मी एक इंटरव्ह्यू केला होता, ते माझं वॉलवर शेअर केला मी. त्यामध्ये त्यांनी खूप म्हणजे शब्दांचा बलात्कार केला माझ्यावर. हलालाची पैदाइश आहे, हे आहे, ते आहे, काय काय जे त्यांचे वर्ड असतात ताई. बलात्कार म्हणजे फक्त तुम्ही बोलत असतील की ते सोबत गेले तरच बलात्कार होतो, तसं नाही ना. तुम्ही शब्दांचा पण करतात ना. तुम्ही जेव्हा एक महिला बाहेर येते तर तेव्हा तुम्ही कोणत्या दृष्टिकोनाने तुम्ही जे बोलते ना नजरेने बघतात ते पण एक बलात्कारच आहे. तुम्ही जे बोलतात ते पण एक बलात्कार आहेत. तुम्ही प्रत्येक वेगवेगळे हे करतात, बलात्कार करण्याचे म्हणजे हे वेगवेगळे आहेत पद्धत त्याची जे आहेत ना ते पूर्ण वेगळी आहेत सर. पण जे मीडिया आहेत त्यांनी सिलेक्टिव्ह मुद्दे उचलतात ना, ते जे आपले नेता मंडळी आहेत ते पण काय करतात, फक्त सिलेक्टिव्ह. जर त्यांना आरोपी मुस्लिम दिसला तरच ते आरडाओरडा करतात. नाहीतर तुम्ही बघा चिडीचूप, पिंपरीमधून पण आपले आमदार साहेब आहेत, 2-3 आमदार आहेत, त्यांचे कोणाचे स्टेटमेंट आले नाहीत. पुण्यातले पण खूप जण आहेत, त्यांचे पण स्टेटमेंट आले नाहीत. म्हणजे हे लोक फक्त धर्म जात हे बघूनच आपलं मत मांडत असतात. आरोपी जर मुस्लिम असला, मला तुम्ही एक सांगितलं की तुम्ही एक सजेशन द्या, तर मला सजेशन हे द्यायचं आहे की जर आरोपी मुस्लिम असला, चला सुरुवात तुम्ही मुस्लिम आरोपी पासूनच करा. त्याला जसं शरियामध्ये कायद्या अंतर्गत सजा आहेत ना, शरिया कायद्यामध्ये त्यामध्ये डायरेक्ट मृत्यूदंड आहेत त्यांना. तुम्ही त्याचं हे करा ना, डायरेक्ट तुम्ही करून तुम्ही सजा देऊन टाका. सुरुवात मी ते स्वतः कॅमेऱ्यासमोर मी तेच सांगतेय की जर तुम्हाला बलात्कारी विरोधात जर कायदा अंमलात आणायचा असेल तर तुमची हिंदुत्ववादी सरकार आहे, तुम्ही सुरुवात मुस्लिम आरोपीपासून करा आणि त्याला शरिया अनुसार त्याला सजा देऊन
त्याची सुरुवात करून टाका. फार गंभीर बोलताय. नाही, माझा फक्त एकच मुद्दा आहे, म्हणजे जो मी आता म्हणणं गरजेचं आहे बिंग हिंदू, की असं नाहीये मॅडम की मुसलमान आरोपी आहे म्हणून त्याच्यावर जास्त फोकस केलं जातं. माझ्या दृष्टीने मीडिया ह्या पद्धतीने बायस नाही वागत की हिंदू आणि मुसलमान नसेल वागत, असा माझा अंदाज आहे. हा विषय थोडासा दुसरीकडे जातो, पण असं नाहीये. आमच्या समाजाच्या दृष्टीने कुठल्याही बाईवर, मग ती हिंदू आहे, मुसलमान आहे, ख्रिश्चन आहे, शीख आहे, महिला आहे, नाही, तर ती महिला आहे तर तिच्याकडे, आता माझ्याकडे काउन्सिलिंगला येणारी एक जण ख्रिश्चन मुलगी आहे, तर तिच्या वडिलांचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे खूप फ्रीडम आहे, आम्हाला काही असा प्रॉब्लेम नाहीये. हिला जो काही प्रॉब्लेम आलाय माझ्या त्यांच्या सख्या तिच्या काकाकडनं, तर तिने ते ऍक्सेप्ट करावं, हे इट इज नॅचरल. पण आमचं असं म्हणणं आहे की ती मुलगी ज्या वातावरणात आज हिंदुस्थानात राहते, तर तिचं म्हणणं आहे की मी लहानपणापासून असं बघितलंच नाहीये, त्यामुळे मला हे मान्य नाहीये. सर तुम्हाला विश्वास बसणार नाही, 28 वर्षाची मुलगी आहे ती माझ्याकडे कॉन्सिलर, ती म्हणते की मी यांच्याबरोबर वाद घालून आणि यांनी मला फ्रस्ट्रेशन यायला लागलंय आणि म्हणून ती माझ्याकडे काउन्सिलिंगला आहे. ती 28 वर्षाची ख्रिश्चन मुलगी आहे. मॅडम प्रश्न हा नाहीये तिच्या त्यांचं म्हणणं असं आहे, या घटना घडल्यानंतर समाज कुठल्या पद्धतीने रिॲक्ट होतो. नाही, पण समाज आता निर्भयाला झाला नसता. सगळ्यांची चर्चा ऐकली होती, तुमच्याकडे सारांश म्हणून तुमच्याकडे सगळ्यात महत्वाचं काम तुमची स्टाईल. थोडक्यामध्ये तुम्ही हे सगळं ऐकलं, कायदा आपला सक्षम आहे का, आपला समाज सक्षम आहे का, म्हणजे आता सगळ्यांनी सांगितलं, आता शेवटी रोहिणाजी सांगितलं की त्याचा शिरच्छेदच केला पाहिजे. आपले कायदे सक्षम आहेत का, कायद्याचा धाक आहे का, काय करायला पाहिजे. म्हणजे आता रोहिणा असतील किंवा शर्मिळाताई असतील, सावंत मॅडम असतील, किंवा मला वाटतं आपण खूप वर्ष बरोबर काम केलेलं आहे, खूप चांगलं एकमेकांना आपण ओळखतो. ही तर फॅक्ट आहे की समाज मेलेला आहे. मुर्द्या समाजाकडे तुम्ही मदतीची वाचना नाही करू शकत. जेवढे राजकारणी आहेत पुण्यामध्ये, किती आता आंदोलने निघाले, तुम्ही आता किती राजकारणी महिलांना फोन केलेत ना, एक तरी आले स्टेटमेंट द्यायला. खरंय. त्यामुळे रोहिणा काय म्हणते ना, याला जास्त वजन प्राप्त होतं, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या लोकांना फोन केला, तुम्ही विरोधी पक्षाच्या लोकांना फोन केला, आणि सोयीस्कररित्या, अगदी सोयीस्कररित्या तुम्ही कारण काढता. अरे तुम्ही जर तुमच्या बचावासाठी येणार नसाल तर कोण येणार आहे पुढे? मला एक कोण येणार आहे पुढे? एकच मिनिट फक्त. तर आठवलं मला की हा जो विषय निघाला, रोहिणा जो विषय काढला, मध्यंतरी भोसरीचे जे आमदार आहेत त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला सुप्रीम कोर्टामधल्या वकिलाचा, की इथे फक्त लँड जिहाद नाही, लव्ह जिहाद होतो, की तुम्ही कुठल्या पद्धतीनं त्या समुदायाकडे बघता. मग मला प्रश्न पडला पत्रकार म्हणून की बाबा किती घटना चिखली पोलीस स्टेशन मध्ये लव्ह जिहादच्या नोंदवल्या गेलेल्या आहेत. सोयीस्करपणे जर तुम्ही याचं राजकारण करणार असाल, महिला अत्याचाराची घटना आहे, मग त्याच्यामध्ये महिला कुठल्या, मी जे सुरुवातीला म्हटलं ना, कुठल्या बलात्कार कुठल्या स्थानावरनं होतो, कोणावर होतो, कोण करतं, याच्यावरती मॅटर करतं. मला तर मी त्याच्या पुढे जाऊन म्हणते की पुणे हे संघर्षाचं शहर आहे, पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे, ते संस्काराचं शहर आहे. त्या शहरामध्ये एक मोर्चा निघून आहे, त्याने विचारायला जाऊ नये. आणि मुद्दाम काय आहे की जसं आता मीडियाने जे काही काल ज्या काही मंत्र्यांनी जे काही शब्द वापरलेत की आवाज केला नाही, पाठवणा केला, त्यांचं जे काही मत होतं, तर असं आहे की मला असं सांगायचं की ती जे काही ती शिवनेरी बस होती ती अडगळीत पडलेली होती, त्याच्या काचा बंद होत्या. मुळात एकदम असा एखादा प्रकार घडला की पहिलं तर शॉक असतो काय, आणि त्याने जे काही ताई हा शब्द, अहो तुम्हाला सांगते, माणूस मरत असाल ना तर त्याच्यात प्राण फुंकला जातो ताई हा शब्द ऐकला जातो. ती बाई जर अडचणीत असाल तर ती त्या शब्दावरती विश्वास ठेवून गेली होती ना तिथे. त्यामुळे तिच्या तोंडून ते बाहेर पडणं, आणि दुसरं काय की आम्हाला लहानपणापासून ते इज्जत, आबरू, समाज याचं इतकं पडलेलं आहे, तुम्ही मेलात तरी चालेल पण त्यांचीच काळजी कराच त्यांची काळजी, पण कुठपर्यंत, जोपर्यंत तुमची आबरू शाबूत आहे ना आणि तुम्ही जिवंत आहात तोपर्यंतच करा. हा काय प्रकार आहे? तुम्ही बहुत मागे कुटुंबाचं काय झालं?
फार म्हणजे मेले अत्यंत विकृतपणे अत्याचार झाला होता संपूर्ण काटेवाडीतल्या महिला काटेवाडीच्यासाठी काय स्ट्रगल झाला त्यांच्या, विकृतपणे झाला होता. त्याच्यानंतर आताची निर्भया घ्या, 10 वर्ष वाट बघावी लागते. म्हणजे मला असं वाटलं भोतमागे कुटुंबियाचं झालं, आता गव्हर्नमेंट सुधरलं. तेव्हा एक्स गव्हर्नमेंट होता, 60 वर्ष काम करणारं गव्हर्नमेंट होतं. हा, त्याच्यानंतर तुमचं कोठेवाडी झालं, त्यावेळेस तेच गव्हर्नमेंट होतं. नंतर निर्भया झालं, मग निर्भयानंतर अनेक 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 निर्भया होत आल्या. त्याच्यात बदलच नाहीये. म्हणजे काय की आमच्याकडे एक वस्तू म्हणून जे तुम्ही आम्हाला बघताय, प्रोडक्ट म्हणून जे बघता, ते बघणं बदलत नाही. आणि काय होतंय की याला जबाबदार आम्ही सुद्धा तेवढंच. मला अश्विनी असं म्हणायचंय की कशासाठी पार्टी बॅरियर मानायचे, कशासाठी समाजाचं बॅरियर्स मानायचंय, आपण काय येत नाही महिला म्हणून एकत्र, याच्यावरती विचार मंथन व्हायला पाहिजे. स्वतःला सोकॉल नेत्या म्हणून घेतात, अगदी माझ्या सहित आम्ही किती छाती ठोकपणे आमच्या महिलांची बाजू मांडतो, आम्ही किती छाती ठोकपणे आमच्या बहिणीसाठी रडतो. साधं चर्चा यायचं म्हटलं ना ताई, तर अनेक कारण काढतात, लाज वाटते, लाज. आणि ते समाजात उथळ मात्याने जेव्हा सांगायला येतात ना, त्यावेळेस तर म्हणजे तळपाजात मस्तकाला जाते. हे मला का सांगायचंय, कारण की ही शोकांतिका झाली आता, या डेड झालेली शहर. आता लोकांना रस नाही राहिलेला आहे. आता लोक काय झाले माहितीये का, की आंदोलन करून काहीतरी मिळवायचं, राजकारणाची भूकच नेली. आणि ज्या दिवशी ही भूक, ही तडप त्या समाजाची मरते, त्यावेळेस मुरदाड समाज जन्माला येतो. आणि आता आलेला आहे तो मुरदाड समाज जन्माला आलेला आहे. आणि म्हणून तो पेटून उठत नाही, आणि म्हणून तो धर्माच्या, समाजाच्या, जातीच्या, काय पक्षाच्या सगळ्या भिंती उभ्या करत चाललेल्या आहेत. आणि त्यातनं भारत जातीय फक्त आणि फक्त स्त्री. आम्हाला कळत नाही, आमचं खेळणं होत चाललेलं आहे, आमचं खेळणं होत चाललेलं आहे, आमचं म्हणजे आमच्या स्त्री जातीचं खेळणं होत चाललेलं आहे. आम्ही ओळखलं पाहिजे. सगळ्याच मुख्यमंत्र्यांकडे आम्ही आतापर्यंत न्यायाची भीक मागितली. मी सीमा सावळे की मी कोर्टाच्या आतमध्ये 2014ची घटना तुम्हाला आठवत असेल, मुलींची छेडखानी करायचा तुमच्या इथल्याच कोर्टाच्या जवळच्या सोसायटीतला, कोर्टाच्या आतमध्ये घुसून मारणारी हीच सीमा सावळे आहे ना. आणि पोलिसांना घाबरून त्याला संडासाच्या पाईपून उतरून पाठीमागच्या बाजूने पळून न्यावं लागला तारो. इतके दहशत होते साहेब. आज मी कोणाला घाबरते मलाही माहित नाही, कारण की माझ्या मागे यायला, ज्या मी महिला म्हणते ना, माझ्या बरोबर यायला माझ्याच बरोबरच्या महिला तयार नाही आहेत. त्यांनी कोंडून घेतलं, मी हिंदू, मी मुसलमान, ती शीख, ती इसाई. अरे काय चाललंय, बाजार आपल्याच मानला जातोय, निलाम आपणच होतोय, अत्याचार आपल्यावरतीच होतोय. मग आपण स्त्री म्हणून का एकत्र येत नाही, हा प्रश्न प्रत्येक महिलेने विचारला पाहिजे. जी समाजात काम करते, जी घरात राहते, जी शाळेमध्ये शिकवत असेल, जी राजकारण करत असेल, जी समाजकारण करत असेल, जी पत्रकारिता करत असेल, त्या सगळ्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारा, खरंच हा समाज आपल्या मुलींसाठी आपण सुरक्षित करतोय का. फार महत्वाचा शेवटचा एक मला अश्विनी यात सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक मिनिटामध्ये तुम्ही सर्वांनी सांगायचं, ह्या अशा घटनांचं आजकाल राजकारण होतंय का. म्हणजे हा फार गंभीर मुद्दा आहे. यासाठी एक अन्याय झालेला आहे या महिलेवरती, तिचा अन्याय दूर करायचा. आपण त्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये पाहिलं, त्या सरपंचाची हत्या झाली, भाजपचाच येतो, त्याचंही राजकारण झालं, प्रत्येक गोष्टीचं राजकारण. आता ह्या बलात्काराचं आतापर्यंत ठाण्याच्या प्रकरणात तसंच पाहिलं आपण, आतापर्यंत जे निर्भयापासून पाहिलं, सत्तेवर असतो त्याला फक्त आम्हाला अपेक्षित होतं की ठाण्यात जे घडलं, मी एन्काउंटरचं मी कशाचं समर्थन करते अशातला विषय नाहीये, परंतु बदलापूरचं म्हणताय तुम्ही, बदलापूर एखादा व्यक्तीवरती शारीरिक अत्याचार होणं, मानसिक अत्याचार करणं, बलात्कार करणं, म्हणजे तुम्ही तो आयुष्य त्यांचं संपूर्ण बघा. आम्ही मोर्चे काढू, आम्ही एकत्र येऊ, आम्ही पोलिसांकडे जाऊ, आम्ही भांडू, कोर्टात केस चालेल, मे बी तिला न्याय पण मिळेल. मनाचं काय करायचं याचं काय करू, फार वाटलं, बेचिराग झाले ते सगळं. आणि बघणारी प्रत्येक नजर तिला डसणार आहे, त्याचं काय करायचं. आणि त्यामुळे मी त्याचं एन्काउंटरचं समर्थन करते म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की समजा तुम्हाला सापडला होता, तुम्हाला माहिती होतं, त्या मुलीचा जबाब होता, एकदा ओळख परेड करा. काय असेल 1, 2, 4, 5, 10, 50, 100 करा काहीतरी, परंतु हे करावंच लागेल. नो डाऊट कालचं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये एक
राज्यमंत्री वेगळं बोलतो आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र ताबडतोब कान टोचले, ते पण यायला पाहिजे. कसं ते वाईट केलं त्याच्यावर जेवढी टीका करू, चांगलं केलं तर ते सुद्धा आपण चांगलं बोलायला शिकलं पाहिजे. तर त्यांनी जे कान ताबडतोब टोचले आणि त्यांनी जे सांगितलं तर एकतर कसं असतं की त्याचं राजकारण होत आहे का, तर 100% अनेक लोक या गोष्टींचं राजकारण करतात किंवा फायदा घ्यायचा बघतात. तर ते न होता गव्हर्नमेंटनेच जसं आता पोस्कोचा कायदा आणला, बरोबर आहे की. आता काय होतं की छोट्या मुलींचं झालं की गुन्हा लवकर नोंद होत नाही का, तर गेला एका तर येणारच नाही ना 15-20 वर्ष बाहेर, हे माहिती झालेलं आहे. आता अशीच काहीतरी घटना करायचं किंवा एक काहीतरी अशा प्रकारचा नियम कायदा काहीतरी आणला पाहिजे ज्याच्यावरती अंमलबजावणी झाली पाहिजे. 3 महिन्यात 6 महिन्यात फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या केसेस चालवा, किती आहेत असून नसणार त्या चालवा, एकदाचा न्याय द्या. आता काही महिला तर आता म्हाताऱ्या झाल्या, तो अजून न्याय मिळत. आपण राजकीय विषयावरतीच बोलताना एक छोटस उदाहरण मला सांगावं खूप गरजेचं वाटतं. इतिहासामध्ये नोंद आहे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा शाळा सुरू केली त्यावेळेस मुलींनी शाळा शिकणं हे मान्य नव्हतं आणि विश्रामबाग वाड्याजवळ हात टाकला गेला आणि त्यावेळेस महात्मा फुले खंबीरपणे सावित्रीबाईंच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत. आज बलात्काराची घटना एखाद्या महिलेसोबत घडते किंवा छेडछाडीचे प्रकार घडतात तेव्हा तिच्या घरातले कोणते पुरुष किंवा कुठल्या घरातली कुठली व्यक्ती त्या महिलेच्या मागे तितक्या सक्षमपणे उभी राहते. म्हणजे आम्ही का बोलत नाही तर इज्जत जाईल, जो मुद्दा सीमाताईंनी म्हणाला की आमची इज्जत. पण फुले हे खंबीरपणे सावित्रीबाईंच्या मागे उभे राहिले आणि आज आम्ही त्यामुळे इथपर्यंत आलो. मग इतकंच म्हणायचंय की आज सावित्रीच्या लेखी घरोघरी आहेत. आम्ही कोणाला शोधतोय तर आम्ही ज्योतिबाला शोधतोय की अशा प्रसंगामध्ये सुद्धा तो आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. बलात्कार हा खूप अत्यंत खालच्या प्रकारचा गुन्हा जरी असला तरी त्याच्याकडे एक नग्न सत्य आहे आणि त्याच्याकडे आम्ही अपघात की माझी चूक नाहीये, जसा अपघात होतो अपघातामध्ये मी जखमी होते, तर मुळात हा समाज ज्या व्यक्तीवरती बलात्कार होतो तो शारीरिक झालेला असतो आणि मग इथला समाज जो आहे ना तो त्याच्यावरती चर्चा करून सतत मानसिक बलात्कार करत असतो. तर हे थांबवलं पाहिजे. काचेचं भांड म्हणून बघणं आमच्याकडे बदललं पाहिजे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या बदलतील, कायदा असलाच पाहिजे, पण त्यापेक्षाही सगळ्यात महत्वाचं आहे उपभोग्य वस्तू ते पाहणं जे आहे ना ते बंद झालं पाहिजे. आम्ही काय कोणासाठी उपभोगायची वस्तू नाही आहोत आणि हे आम्हालाही ठामपणे सांगता आलं पाहिजे. राजकारण होतंय ना, राजकारण होतंय, कोणाला फायदा. पण ह्याच्यामध्ये जर आज त्याचा फोटो अगदी संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये पण मी नेहमी सांगते, जर नसतं पॉलिटिकल कनेक्शन आलं तर इतकं मीडियामध्ये दाखवलं गेलं असतं का? सिंगल कॉलम मध्ये बातमी दिली असती आपण. रोज अशा अनेक घटना घडतात ज्यावेळी मीडिया ट्रायल होती. कालच्या घटनेमध्ये सुद्धा आता बलात्काराच्या रोज 3-4 बातम्या येत असतात, पण कालच्या ह्या घटनेमध्ये मीडियाने ते इतकं मनावर घेतलं. थोडं तुम्ही मीडिया ट्रायल म्हणा किंवा काही म्हणा, परंतु त्यानंतरच ह्या प्रकरणाला जास्त उजाळा मिळाला. ताबडतोब 72 तासात तो आरोपी अटक झाला. राजकारण्यांना लक्षात आलं की मीडिया कोणता विषय उचलते. म्हणजे राजकारण्यांना सुद्धा प्रसिद्धी किंवा ह्या मीडियाची जी नशा आहे त्याच्यामध्ये मीडियाने हा विषय उचलला, त्या विषयावरती सगळे प्लस मायनस, हा विरोधात बोलतो तो बाजूने बोलतो, काही का असे ना. पण अशा प्रकारे प्रत्येक विषयाकडे जर तुम्ही राजकीय अंगाने पाहायला लागले तर हे विषय गौण ठरतात. ते चुकीचं आहे. राजकारण होतंय का? एक वाक्य सांगा. तो खरं तर माझ्या अभ्यासाचा तसा विषय नाहीये, पण मी एवढंच सांगू शकेल की कोणताही जात, धर्म आणि आर्थिक स्थिती हे न पाहता फक्त एक गुन्हेगार किंवा मानवतावादी विचार करून, रादर तो पुरुषांवरती होणारा अन्याय असू दे किंवा स्त्रीवरती होणारा अन्याय असू दे, त्या अन्यायाला शिक्षा ही सेम असावी आणि ती तात्काळ झाली पाहिजे असं मला वाटतं सर. हो, याच्यामध्ये राजकारण अशा अर्थाने मला म्हणायचंय की धर्म वगैरे ह्याच्याही पेक्षा ना सीमाताई म्हणाल्या तसं आहे की मोर्चा काढणं हा प्रत्येक राजकीय लोकांचा आता अजेंडा झालाय किंवा कार्यकर्त्यांचा अजेंडा झालाय की अरे आम्ही इतक्या लोकांना घेऊन मोर्चा काढला, पण मुळात त्याची परिणिती काय झाली आहे
त्याच्यातनं त्या मुलीला न्याय मिळालाय का, हा एक मुद्दा. आणि सर मला या ठिकाणी तुम्ही मगाशी जो मुद्दा मांडला तो की ह्याच्यावर तोडगा थोडासा आता मी विचार केला तर ऍज अ काउन्सिलर मला असं वाटतं की ज्या मुलीवर अत्याचार होतोय, ज्या मुलीवर बलात्कार होतोय, ज्या मुलीला त्रास होतोय, तिच्या पुनर्वसनाचा जो प्रश्न आहे, मग ते मानसिक असेल, त्याच्यानंतर तिचा आत्मविश्वास जाणं असेल, शारीरिक असेल, गव्हर्नमेंटनी जसे अनेक कायदे केले तसा हाही एक कायदा करा की ज्या गव्हर्नमेंट, जे कुठलं गव्हर्नमेंट असेल, मी कुठल्याही एका पक्षाचा उल्लेख नाही करणार, त्या लोकांनी तिच्या पुनर्वसनाची 100% जबाबदारी घ्यावी. तिथून पुढे तिचा सगळा खर्च हा शासनाने केला पाहिजे. शासनाकडनं जर तिला एवढं सपोर्ट मिळाला तर मी तुम्हाला सांगते याच्या मागचं जे राजकारण आहे ना ते कमी होईल. कारण जेव्हा शासनाला ही कोशिश पडेल की अरे बापरे हे असे अन्याय झाले तर हा असा कायदा झाला, तर हा जर कुठेतरी समाजात हा जर मुद्दा आला फिरून की या मुद्द्याला जर कोणी उठवून धरलं की नाही या मुलीचं पुनर्वसन करायचं म्हणजे आर्थिक, तर तुम्हाला सांगते की यातलं जे तुम्ही जे राजकारणाची भीती दाखवताय ना ती कमी होईल. राजकारणी लोक त्यांना मागे सपोर्ट देणार नाहीत इनडायरेक्टली, कारण नाही आपल्या अंगाशी आपल्या तिजोरीवर येणारे जे सत्ताधारी आहेत त्यांना भीती राहील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वापरता येईल एक्झॅक्टली नाही. आणि सगळ्यात सर मला असं म्हणायचंय हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की बलात्कार करणारी व्यक्ती किंवा जी गुन्हेगार व्यक्ती आहे तिचं पूर्ण आर्थिक सील होणं गरजेचं आहे, प्रॉपर्टी. तिला सामाजिक बहिष्कार जो पूर्वीच्या काळी होता ना सीमा, ते मला वाटतं की त्याचा इतका चांगला परिणाम. मी अगदी 1 मिनिट घेणार आहे अशासाठी की ठाण्यामध्ये एक केस घडली होती. मी आज ते नाव नाही घेणार कारण आज समाजात ते फार प्रतिष्ठित नाव आहे अजूनही. ठाण्यामध्ये एका मुलीला लग्न झालं सीमाताई आणि 85 सालची गोष्ट आहे सर. आणि त्या काळामध्ये मेधाताई होत्या आमच्या, ज्यांनी तेव्हा ते तुम्हाला आठवत असेल स्त्रीमुक्ती आंदोलन वगैरे, ज्योती म्हापसेकर, तो सगळा ग्रुप, तर त्यांनी त्या मुलीची केस घेतली. त्या मुलाने तिच्याशी लग्न केलं. एज्युकेटेड न्यायाधीशाचा मुलगा, मी आता नाव घेणार नाही, पण ठाण्यात इतकी गाजलेली केस आहे ती 85 झाली. त्यांनी त्या मुलीशी लग्न केलं, तिच्याबरोबर महाबळेश्वरला वगैरे गेला. ती मुलगी हुशार होती सर. त्या मुलीने लग्न करताना त्याला सांगितलं की सप्तपदी आणि होम हवन मी करणार, त्याशिवाय आपलं लग्न झालं नाही. त्यांनी रजिस्टरला विरोध केला होता मुलांनी. त्यांनी सप्तपदी आणि होम हवन वगैरे केलं. आणि त्यांनी नंतर 10 दिवसांनी सगळं फिरून आला तिच्याबरोबर. 10 दिवसानंतर त्यांनी डिक्लेअर केलं की नाही माझ्या आईला मान्य नाहीये, तर तुला नाही मी ऍक्सेप्ट करू शकत. सर तुम्हाला सांगते त्या काळामध्ये ठाण्याच्या नौपाड्यासारख्या एरियामध्ये जिथे सोपाळ ब्राह्मण वस्ती आहे, सामाजिक बहिष्कार टाकला त्या अख्ख्या फॅमिलीवर आणि त्यांना शिक्षा झाली. सामाजिक बहिष्काराचा एवढा चांगला परिणाम होतो. हा जुनं अस्त्र आहे पण ते अस्त्र फारच प्रभावी आहे. त्याच्या मागे अनेक राजकीय लोक होती, प्रतिष्ठित होता. मी जे तुम्हाला म्हटलं असं आजही त्यांचं नाव चांगलं आहे ठाण्यामध्ये. पण माझं असं म्हणणं आहे की ती जी काही एक दहशत, त्यांनी कोर्टामध्ये प्रूव्ह केलं की सप्तपदी हे हिंदू धर्माप्रमाणे तो लग्न आहे, तू डिनाय करूच शकत नाहीस की हे लग्न नव्हतं. ह्या एका मुद्द्यात माझं म्हणणं असे काहीतरी ना ठोस मॅडम काहीतरी आंदोलन आम्ही त्याच्यावर आंदोलन नाही घेतली सर. तुमच्या बोलण्याचा अर्थ तो आहे की फक्त कायद्याने हे नाही तर सामाजिक, आणि जसं तुम्ही म्हणताय ना समाजावर प्रेशर पाहिजे तसं सरकारवर पण प्रेशर पाहिजे. मी म्हटलं तसं तिच्या पुनर्वसनाची पूर्ण जबाबदारी आणि जो आरोपी आहे त्याला पूर्ण सील करणं, सामाजिक बहिष्कार टाकणं त्याच्यावर. तुझ्या पहिल्या स्टेटमेंट मध्येच ते आलं की याच्यामध्ये राजकारण 100%. पण मला हे बोलायचं आहे की सातारा इथे 4 वर्षाच्या मुलीचा बलात्कार करून त्याला ठार मारण्यात आला, ते मुद्दाम का उचलला नाही मीडियाने? मग ते ज्याच्यावर बलात्कार झाला ती कोण होती आणि बलात्कार करणारा कोण होता हे मी आता नाही सांगणार, आता परत असं वाटणार की मी हे करतेय. 4 वर्षाची मुलगी होती ताई, सिलेक्टिव्ह आहेत, फक्त सिलेक्टिव्ह राजकारण आहे. आता आज दुपारी येताना मी एक परत एकदा न्यूज बघितली. कोकण इथे एक भाजपची कोणती तरी नेता आहे, त्याचा मुलगा वारंवार व्हिडिओ दाखवून एक महिलाचा बलात्कार करत होता, पण तिथे बुलडोझर नाही जाणार. तर ते सिलेक्टिव्ह आहेत, त्यांचं फक्त सिलेक्टिव्ह आहेत. ते बघून म्हणजे त्यांना जे पाहिजे ना ते भेटत नाही, तर त्यासाठी ते मीडिया समोर पण येत नाही. दिवस रात मीडिया समोर असणारे लोक ते, आता ताईंनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं लव जिहाद म्हणून, तुम्ही तिथल्या मुलींना
म्हणजे काय तुम्हाला काय साध्य करायचं होतं? ते दादांचा एक स्टेटमेंट होता, महेश दादांचा. त्यांनी काय सांगितलं की कुद्दलवाडी इथे लव्ह जिहाद होत होता. त्यांनी एक प्रकारे शाब्दिक बलात्कारच केलेला आहे. लव्ह जिहाद म्हणजे काय? तिथली मुलगी असे आहेत का की कुणी पण शर्ट पॅन्ट चांगले घालून आले आणि त्याच्या मागे ते पळून गेले? तुमचं म्हणजे दादांचं म्हणणं असंच होता, तुम्ही तिथल्या महिलांच्या कॅरेक्टरवर शाब्दिक बलात्कार करत आहे. म्हणजे हे कुठेतरी थांबला पाहिजे. आणि हे जे राजकारण 100% यामध्ये राजकारण होतात, हे माझं मत आहे. सीमाताई, तुमच्याकडे समारोप आहे, सगळं राजकारण झालं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे सगळं पाहिल्यावरती राजकारणाचे खेळच येत नाही का? कारण राजकीय व्यक्ती, आता तुम्ही सुद्धा राजकारणात आहात, पण काही राजकीय मंडळी ज्या पद्धतीने असे विषय हाताळतात ते पाहिल्यावर वाटत नाही का खरंच यांना असं खाड? सर, पहिले मी तुम्हाला सांगितलं की समाजाची संवेदनशीलता संपलेली आहे. समाज म्हणून म्हणजे राजकारणी जे आहेत ते त्या समाजातच निर्माण होतात. आणि मला असं वाटतं की जी लोक अशी उभी राहतात त्यांचं सामाजिक कार्य काय बघितलं जातं? काही बघितलं जात. बरोबर आहे की? बरोबर. ते किती आंदोलन केले काही बघितलं जात नाही. तो कुणाच्या मदतीला गेला का काही बघितलं जात नाही. आणि जोपर्यंत समाज हे सगळं काहीच न बघता मतदान करत आहे, मला नाही वाटत त्या समाजाला चांगले नेते मिळते. आणि म्हणून तुम्हाला जर, आणि समाजाला हे कळतच नाही असं नाही. अरे बाबा, तुला पावला पावलावरती त्या राजकारण्यांची मदत लागते राजा. तुमची अडवणूक होते, तुमची गळचेपी होते, तुमच्या दारातनं रस्ता आम्ही खोदून टाकतो, तुमच्या घराच्या समोरचं गटरचं पाणी तुमच्या घरात कसं परत येईल याची आम्ही तजवीज करतो. राजकारणी तुमच्या वाटेल त्या लेवलला जाऊन राजकारण केलं जातं, त्याचं काहीच नाही. तुम्हाला पदोपदी ज्या गोष्टीची गरज पडणार आहे, तुम्ही भाजी घ्यायला गेलात ना, 4 वेळा खाली वरती वांगी काय असं 10 रुपये 15 रुपये पावशेरची वांगी 4 वेळा बघते बाई, केले नाही ना, खराब आहे का, असं आहे का. मग तुमचा नेता निवडून देताना त्याचं कर्तृत्व काय हे बघायची जबाबदारी कुणाची आहे? तुमचीच आहे ना. आणि तुम्ही जर त्या सडके मेंदूच्या माणसं निवडून देत असाल तर सडलेला समाजच पुढे येणार आहे. हे सांगायचं काही कुणाची गरज लागणार नाही. याच्यामध्ये राजकारण अनेक ठिकाणी होतं. मी मगाशी तुम्हाला जसं सांगितलं, बहुत मागे कुटुंबाच्या वेळेस वेगळं गव्हर्नमेंट राजकारण झालं, काठेवाडीला राजकारण झालं, निर्भयाच्या वेळेस किमान निर्णय आला. बरोबर. मी समर्थन कुठल्या गोष्टीचं करते की कुणीतरी, ठीक आहे त्यांनी काहीच केलं पण यांनी काही तर केलं ना, तर काही केलं ना तर आम्हाला आशा आहे की याच्यात बदल घडतोय. आणि बदल घडतोय म्हणून मगाशी मॅडम सावंत मॅडम खूप चांगलं वाटलं की आमच्या महिलांची 6 सेन्स खूप पॉवरफुल असते. समोरचा आम्हाला कसा बघतो, कसा बोलतो, त्याची काय भाषा आहे त्याच्यावर आम्ही ताडतो. तर महिलांना, मुलींना घराबाहेर पडताना एक आई म्हणून, बहीण म्हणून सल्ला आहे माझा तुम्हाला, घराबाहेर पडलात ना की बघा समोरचा कसं वागतो, त्याच्या मोठेपणावर अजिबात भाळू नका. आणि त्या मोठेपणावर न जाता किंवा तुम्ही अडचणीत आहात, आत्ता नाही झालं म्हणजेच आपला काही लगेच काही जीव जाणार नाहीये. की समजा तुम्हाला कुठे जायचे घाई आहे, रात्री बेरात्री जाताय, हात दाखवताय, एकट्याच गाडीत बसताय, एकट्याच याच्यात बसताय, काही नाही, किमान घरच्यांना फोन करा, फोटो काढा, काही तर करा सेफ्टीच्या साठी. काय म्हणतात ना, कुणी आपल्या मदतीला येणार नाही, आपली मदत आपल्यालाच करायला पाहिजे. आणि याच्यात राजकारण होतंय का तर सिलेक्टिव्हली राजकारण होतंय, याच्यात दुमत नाही. मगाशी मी जसं म्हटलं की राजकारणाचे मोर्चे निघायला पाहिजे होते. म्हणजे मी आता जर का महापालिकेच्या इलेक्शन एप्रिलला असले ना तर आज तुमच्या सगळ्या पानावरती वेगवेगळ्या पक्षांचे मोठ्या जोरात घोषणा देताना फोटो दिसले असते. महापालिका इलेक्शन पुढे गेले, मला काही घेणं आहे राजकारण तर आहे ते इतक्या गलिच्छपणाने अशा प्रकारचं राजकारण चालतं. आणि म्हणून माझ्या ज्या राजकीय भगिनी असतील त्यांना सर्वांना एक विनंती आहे की तायांनो बायांनो, आपण समाजाचा आरसा घेऊन फिरतो, आपल्याकडे हजारो लोक आपल्याला मत देतात, आपल्याला निवडून आणतात. आज त्यांची मुलगी आहे, उद्या कुणाची असू शकते, ती मुलगीच आहे, महिलाच आहे, आणि तिचं रक्षण करणं आपलं काम आहे. आपण किमान शाब्दिक का होईना, आपली उपस्थिती देऊन का होईना जाणीव करून देणं, मी तुझ्या बरोबर आहे एवढं तर निश्चित करू शकतो. तेवढी माणुसकी ठेवायला मला वाटतं कुठल्याही राजकारण्यांना कशाची गरज लागत नाही. बरोबर. ओव्हरऑल संपूर्ण आपण ही चर्चा केली, त्याच्यामध्ये एक नक्की आहे की स्वागतची जी घटना आहे, मीडिया ट्रायल म्हणा काही म्हणा, कारण संतोष देशमुख प्रकरणामध्ये मी पाहिलंय मीडियाने तो विषय जर डायल्यूट केला असता तर हे प्रकरण इतकं पुढे आलं नसतं. मीडियाने तो विषय लावून धरला
आता ह्या प्रकरणामध्ये सुद्धा सर्व वर्तमानपत्र माध्यम त्या विषयावरती कौतुक केलं पाहिजे माध्यमांचं. माध्यमांना माहितीये याचा चूक बरोबर कोण आहे काय आहे ते माध्यम लावून धरतात हा विषय. म्हणजे असे जे विषय आहेत त्याच्यामध्ये राजकारणी कोण आहे, त्याचा फायदा कोणाला तोटा कोणाला याचे काही घेणं नाही. त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे ही सर्वांची भावना आहे. आपण या चर्चेतला आपला निष्कर्ष तोच आहे की ती मुलगी कोणत्या जातीची धर्माची किंवा याचा काहीही विषय नाही, तिच्यावर झालेला जो अन्याय आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे. आणि जो कोणी आरोपी आहे दत्ता काय त्याचं नाव गाडे, याला सगळ्यांची मागणी आहे की त्याला फाशी झाली पाहिजे. आजकाल ज्युडिशियरीमध्ये सुद्धा काही काही निर्णय इतके उशिराने येतात, जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड. त्याच्यामुळे लोकांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास सुद्धा थोडा डळमळीत होत चाललेला आहे. अशा केसमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस किमान वर्षभरामध्ये निकाली झाली पाहिजे आणि त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशी सर्वांची अपेक्षा आहे. आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झाला. खूप खूप धन्यवाद.